महाराष्ट्रातला एकही मर्द आमदार कापसाच्या भावाबद्दल बोलू शकला नाही। याचं कारण तुम्ही आहे मोदीजी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ लगत भारी या गावीमध्ये त्यांची सभा होत आहे। त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा दाबडी हे गाव चर्चेत आलेले आहे। तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी 20 मार्च 2014 साली दाबडी या गावात येऊन विविध प्रकारचे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। शेतकऱ्यांच्या जी काही समस्या आहे ते सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं। दाम दुप्पट कापूस सोयाबीनचे दाम दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र कुठल्याही समस्या त्यांनी सोडवलेल्या नाही, दिलेलं आश्वासन सोडवलेलं नाही। विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं। मात्र गेल्या 20-25 वर्षामध्ये 25,000 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातून आत्महत्या केलेल्या आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील थांबलेल्या नाही। अशात आज रोजी दाबडी या गावामध्ये शेतकऱ्यांनी एक आठवणीतली चाय पे चर्चा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी काही तरुण शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की हा कार्यक्रम त्यांना का घ्यावा लागला। काय सांगशील मित्र, आज तुम्ही आठवणीतला चाय पे चर्चा कार्यक्रम करता, या चाय पे चर्चा करण्यामागचा हेतू काय तुमचा? आमचा हेतू एकच आहे, ते दाबडी गावामध्ये मोदी साहेब आले होते। इथनं खूप काही आश्वासन देऊन गेले होते मोदी साहेब। तेच आम्ही त्यांना आठवण करून देण्यासाठी हे एक कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे। किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही 3दा आले, पण आमच्या गावाकडे यवतमाळ जिल्ह्याकडे तुमचं लक्ष नाही आहे। राजकारण आलं की तुमचं लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे होतात। आणि आमचं म्हणणं एकच आहे की जे तुम्ही आश्वासन दिले होते, कापसाला हमी भाव देऊ, सोयाबीनला चांगलं दर देऊ, आणि दुसऱ्या गोष्टी उद्योग चालू करू, आणि इथं कापड मिल चालू करू, हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही खूप आशेने वाट बघत होतो मोदी साहेबांची की आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं नवीन कंपनी तयार होईल, रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना रोजमजुरी खूप आहे, आणि आत्महत्याग्रस्त आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुष्कळ असल्यामुळं दाबडी गावामध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप आहे। मोदी साहेब येऊन गेल्याच्यानंतर माझ्या काकाने सुद्धा आत्महत्या केली होती। हेच मोदी साहेबांना आम्हाला आठवण करून देण्याचं आहे की बा मोदी साहेब तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतात तर हे आठवणीसाठी तुम्हाला, की आम्ही जंतर मंतरवर तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो होतो, तरी सुद्धा तुम्ही आमची तिथं कोणती केअर न घेता आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलंय। की जर नरेंद्र मोदी 20 मार्च 2014 साली दाबडी या गावात येऊन चाय पे चर्चा करून अख्ख्या देशाचं लक्ष त्यांनी वेधलं होतं। मात्र नरेंद्र मोदींना वारंवार यवतमाळ जिल्ह्यात का यावं लागते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आणखी शेतकरी आहेत। नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, आणि या दौऱ्याकडे तुम्ही कसं बघतात, आणि नरेंद्र मोदींना वारंवार यवतमाळ जिल्ह्यात का यावं लागते? मोदीजींनी इथे आल्यानंतर देशातील सर्व शेतकऱ्यासाठी काही आश्वासनं दिली होती। आश्वासन नंबर 1 का विदर्भ यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आहे, म्हणजे कापसाचा जिल्हा आहे असं त्यांनी वारंवार सांगितलं। आणि कापूस हा इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पिकतो, त्यामुळे मोदीजींनी एक आश्वासन दिलं होतं की कापसावर प्रक्रिया करून उद्योगधंदे आपण इथे सुरू करू, कापसाच्या सूतगिरण्या काढू, त्याचं कापड काढू, आणि शेतकऱ्यांच्या मुलाला गारमेंट खोलून देऊ, म्हणजे शेतकऱ्याला पर्यायी दुसरा व्यवसाय म्हणून शेतकरी वर येण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी दाखवला। नंतर त्यांनी सोयाबीनच्या पिकाबद्दल, सोयाबीनसुद्धा इथं चांगलं पिकतं, सोयाबीनच्या पिकालासुद्धा आम्ही चांगला भाव देऊ, आणि स्वामीनाथन आयोग जो आहे त्या आयोगाला अंमलात आणून पिकणाऱ्या मालाच्या 1.5पट रक्कम आम्ही देऊ। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पंतप्रधान नुसते बोलून गेले, केलं काहीच नाही। कापसाला भाव, शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल ते बोलले। आत्महत्येच्या माध्यमातून दाबडी गाव निवडलं होतं, कारण या गावामध्ये खूप आत्महत्या झाल्या। शेतकरी हवालदिल आहे इथला, त्याला एकरी कापसाला जवळजवळ 6,000 रुपये पीक निघेपर्यंत लागतं, आणि सरकारकडून किंवा व्यापाऱ्याकडून फक्त 6,000 ते 7,000 रुपये भाव मिळतं। त्यामुळे इथला शेतकरी हा त्रस्त झाला आहे। म्हणून मोदी साहेबांना माझी एकच विनंती आहे की मोदी साहेब, बोले तैसा चाले त्याची बदलावी पावले असे तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही वागून राहिले नाही, म्हणून तुम्हाला तिसऱ्यांदा सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात येण्यास भाग पडत आहे। म्हणून मला एकच म्हणायचं आहे मोदीजी की तुम्ही ज्या आश्वासनाची पूर्तता दिली, की पूर्तता एकाही आश्वासनाची केली नाही, जी आश्वासनं दिली ती सर्व आश्वासनं फोल ठरली। म्हणून मला एकच म्हणायचं आहे की कापसाच्या जिल्ह्याला आता कोणत्याही प्रकारची किंमत राहिलेली नाही। इथला कास्तकार हा हवालदिल झालेला आहे। कापूस एकतर बोंडाळीमुळे तो परेशान आहे,
खर्चामुळं परेशान. सध्या नरेंद्र मोदी असं सांगताय की मोदी सरकारची आता गॅरंटी तुम्हाला वाटत नाही? मोदी सरकार जे बोलतात ते करत नाही हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. मोदी गॅरंटी का 1 वर्षाची वॉरंटी असा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे. मोदी तुम्ही जी गॅरंटी म्हणता तर मग शेतकऱ्याला सर्वप्रथम का आत्महत्या करावी लागते मला सांगा. याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. इथला राज्य सरकारचा आमदारसुद्धा तुमचा आहे. मोदीजी तुम्ही पंतप्रधान असून 3 वेळा आले, पण आमच्या भागातला BJPचा आमदार आमच्या गावात 5 वर्षात एकही वेळ आला नाही. ही कोणती शोकांतिका म्हणावं. आमच्या समस्या जाणून घेत नाही, आमची कोणतं कामं करत नाही. म्हणजे करावं तरी काय मोदीजी. तुम्ही मोदी गॅरंटी म्हणता, हे कशावरून खरं ठरायचं. याबद्दल मोदीजी तुम्ही आता तरी लक्षात असू द्या की तुमचे जे आमदार आहे राज्य सरकारचे त्यांना काहीतरी सांगा या गावाबद्दल, या जिल्ह्याबद्दल, या महाराष्ट्राबद्दल. अहो महाराष्ट्राच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रयत चालवली त्यावेळेस त्या रयतेतला एकही माणूस दुःखी नव्हता. त्यावेळेस तर उलट म्हणजे दुःखाचे प्रसंग होते, लढाया करा लागत होत्या. आज लढाया करत लागत नाही. मोदीजी महाराष्ट्रातला एकही मर्द आमदार कापसाच्या भावाबद्दल बोलू शकला नाही. याचं कारण तुम्ही आहे मोदीजी. कारण आमदार जर कापसाच्या भावावर बोलला तर तुम्ही दपकन त्याच्यावर ईडी दाबता. म्हणून हा आमदार नामर्द आमदार म्हणतो मी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना. का नामर्द म्हणतो? ज्याला शेतकऱ्याचं हित माहीत नाही, गरिबाचं हित माहीत नाही आणि आमच्याकडून फक्त वोटिंगच्या वेळेस येतात, गोड बोलून वोट घेतात आणि निवडून जातात, तिकडे मजा करतात. अहो 5 वर्ष झाले, आता कार्यकाळ संपत आला. तुमच्या या आमदाराला विचारा आर्नीच्या का किती वेळा दाबडी आर्नीला भेटी दिल्या म्हणून. हे असा प्रश्न जेव्हा येतो ना मोदीजी, तेव्हा तुमची मोदी गॅरंटी हे नॉट गॅरंटी असं मला म्हणायचं आहे मोदीजी. नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धत मोदी सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं त्या मात्र ते आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नाही. अशात ज्या शेतकऱ्यांमधला जो खतखत आहे त्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे, त्यामुळे शेतकरी कुठेतरी संतप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच दाबडी या गावामध्ये 20 मार्च 2014 साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी चाय पे चर्चा करून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना एक प्रकारचं सकारात्मक मेसेज दिलं होतं. मी जर सत्तेमध्ये आलो तर तुमच्या शेतातील जमीन त्याची आम्ही तपासणी करू आणि तुमच्या शेतातून जो काही माल उगवतोय त्याचं आम्ही त्यांना दाम दुप्पट देऊ, अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं होतं. आणि बेरोजगारांना सुद्धा आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र यापैकी कुठल्याही आश्वासन पूर्ण न झाल्याचा आरोप दाबडीतील शेतकरी करत आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.